सासूबाई आल्यात गावाकडून आणि शिवमचे पप्पा सहज बोलता बोलता बोलले आई लसूण आहे का गं. त्यांनी एवढाच लसूण त्यांच्याकडे जेवढा अवेलेबल होता तेवढा घेऊन आले आता. आणि हीच असती माया आईची म्हणा सासूची म्हणा. मी तर कायम म्हणते की सासरी सासू आणि आईला माहेरी आई पाहिजेलच. पण चला तर आता इथून पुढं मग त्या आल्या. मग मी त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं म्हणून त्या आल्या होत्या माझ्याकडं आहेर घ्यायला. तर त्यांना आहेर वगैरे काढून दिला मी आणि त्यांना माझी पैठणी दाखवली नवीनवाली. म्हटलं आत्या घालून जावं तुमच्या बहिणीच्या भावाच्या पोराच्या लग्नाला. ए बाई एवढी भारी साडी मला नको बाई. अगं आहो आत्या घाला. म्हटलं खरं मी चांगल्या मनाने सांगितलं. मी तुम्हाला नेहमी सांगते मी कुठलंही माझ्याकडं नसतं रीलला वेगळं रिअलमध्ये वेगळं. माझ्याकडं असं काहीच नसतं. तुम्हाला अजून एकदा परत सांगते जे घरचेच माझ्यावर जे कमेंट करतात त्यांना आला एक लोकांसाठी. तर त्या नको म्हटल्या. मग त्यांना नाश्ता दिला मी. मुगाच्या डाळीचे डोसे बनवले होते. त्यांनी कपडे वगैरे धुतले आणि मी बाकीच्या गोष्टी आवरल्या. सासूबाई आलेल्या आहेत. तुम्ही सारखं विचारता की फॅमिलीबद्दल सांगा. तर माझं सासर कुठलं या सासूबाई नाव सांगतील. तर या माझ्या सख्या सासूबाई म्हणजे सासू सासरे एक दीर एक जाऊ आणि एक नणंद आहे मला. आणि माहेर माझं कुंभारगाव आहे. आणि कुंभारगाव कुठलं भिगवणजवळ करमाळा तालुक्यातलं. आवाज येतोय का? भिगवण जवळचं करमाळा तालुक्यात आहे गाव आहे माझं कुंभारगाव. आणि सासर सांगा त्या जळकेवाडी कर्जत जवळचं जळकेवाडी. तर त्या ह्याच्यामध्ये होम मिनिस्टरमध्ये ज्या वेळेला मी सांगितलं ना जळकेवाडी गाव आहे माझं सासरवाडी. तर तो होम मिनिस्टर मला म्हणला म्हणूनच तुम्ही सगळा जाळ दूर करायला लागला इकडे येऊन. तर माझ्या सासूबाई आल्या आहेत. त्यांच्या भावाचं कुणाचं लग्न आहे त्या भावाच्या पोरीचं लग्न आहे. मग त्याच्यासाठी माझ्याकडे होता आहेर. मी म्हटलं आहेर न्यायला या तुम्ही. आणि आता ते वरवाणी द्यायची ना मग त्याच्यासाठी हांडा घ्यायला आम्ही चाललेलो आहोत. आता बघूयात हांडा घेतोय कशी घेतोय. आणि मी सगळ्यात मोठी सून आहे मग ती बारकी आहे. मग ना आत्या शीतल त्या छोटे आहेत ना सगळे. तर चला आता हांडा घ्यायला गेल्यावर दुकानात भेटूया आणि मग बघूयात किती रुपयाचा हांडा घेतोय आपण. तर आम्ही आलेलो आहोत दुकानामध्ये. इथं जवळच आहे महालक्ष्मी नॉवेल्टी जनरल स्टोअर असं आपण म्हणू शकतो. मग तिथं आत्यांनी बाहेर चप्पल काढली. काय सांगावं आत्या घाला म्हटलं चप्पल नाही म्हटलं घातली त्यांनी. नाही घातली दारातच सोडली त्यांनी चप्पल. मग ही कळशी आणि एक दिवा घेतला आणि एक छोटीशी प्लेट घेतली. हे सगळं कितीमध्ये घेतलं असं तुमच्याकडे कितीमध्ये भेटेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर परत बाहेरून आल्याच्या नंतर चप्पल शोधत होत्या. आणि त्यानंतर मग आम्ही दोघीजणी घरी आलो. आणि दुसरं म्हणजे घरी आल्याच्या नंतर मग आता त्यांना म्हटलं त्यांनी साडी आणली होती पण मला ती साडी आवडली नाही. म्हटलं माझी साडी घालून जावं. मी आधीच बोलले होते की माझी साडी तुम्ही घाला म्हणून. आणि हा व्हिडिओ आज त्यांनी शूट केला. मग त्यानंतर मी त्यांच्या ब्लाऊजला वगैरे इस्त्री करून दिली आणि माझी साडी घालायला काढली. साडीलाही इस्त्री केली आणि खूप छान छान साड्या होत्या. पण त्या म्हटल्या की मला साधी सिंपलची चुपून बसला अशी साडी त्या द्या असं म्हटल्या होत्या. आता आपण जे रील वगैरे काढतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याच घरचे जे लोक आहेत ना जवळचे तेच कमेंट करतात की खरंच. आता मी परवा एक रील काढला सासूबाईंसोबत की म्हणजे 1990 मधल्या बायका आणि आत्ताच्या 2004 मधल्या सुना हा फरक म्हणून एक जस्ट जोक रील काढलाय. तर खरंच तसं आहे. गावाला गेल्यावर आम्ही बसतो फोटो काढतो. मी तर काढते. मी माझं स्वतःचं सांगते. मी बाकीच्यांचं कोणाचं सांगत नाही. माझं स्वतःचं सांगते. मी फोटो काढते व्हिडिओ काढते. पण आत्यांनी मला आत्तापर्यंत कधीच म्हणलं नाही की मी काम करते आणि तू बसून असं करते. मला त्या कधीच काहीच बोललेलं नाहीत. हा वादविवाद होतात थोड्याफार प्रमाणात पण त्याची कारणं दुसरी आहेत. ते आमच्या दोघींचं मॅटर पर्सनल मॅटर नाही. आता ते बाकीचे विषय काय आहेत ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते आमच्या घरातलंच आहे. आणि विषय म्हणजे असं हे बाहेर सांगून तुम्ही ते निवाडा करायला येणार नाही किंवा काही नाही. हे आम्हाला आणि मी त्यांना म्हणजे आमच्या दोघींचा वैयक्तिक नाही आहे तो दुसरा विषय आहे. तर मग त्यांना साडी वगैरे घातली. हां तर ती कमेंट घरचीच लोक अशी कमेंट करतात की अशीच करत असेल सासूला. तर माझ्या सासूला कधी झोपीत पण विचारा तुम्ही माझं त्यांचं रिलेशन कसं आहे. मला त्या कधी ना बाहेर नावं नाही ठेवणार. अजिबात ठेवणार नाही. समोरही नाही मागेही ठेवणार नाहीत. कारण तेवढी मी इज्जत कमवली आहे. लेऊन लागते हो शाळेश. बाय बाय जावा चला. हा तुम्ही जावा हा जावा. हा काय काळजी नाही जावा. बसा पैसे आहेत का सुट्टे पण जावा. बाय शिवरा बाय शिव. हा बाय शिवांश बाय 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 बाय. माझ्या चुलत सासूबाई आणि त्यांना रिक्षात बसून दिलं आणि मी घरी आले. इथे एक बाई दिसली त्यांना नंतर दक्षिणा दिली. ह्यांच्यासोबत खूप वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा दिवस कारण मी त्या दिवशी व्हिडिओ काढू शकले नाही कारण खूप म्हणजे
दुर्दैवी घटना झाली, त्यामुळं हा व्हिडिओ 3-4 दिवसापूर्वीचा आहे. आमच्या पाहुण्यातलं एक जण एक्सपायर झालं. खूप म्हणजे खूप इतकी वाईट दुर्दैवी घटना झालेली आहे की कुणाच्याच आयुष्यात असा वाईट दिवस येऊ नये. मागं म्हणायला गेलं तर 2 लेकरं आहेत. एक गर्भातच आहे अजून आणि एक 3 वर्षाचा आहे. पाठीमागं आई आहे. खूप वाईट झालेलं आहे. पण अजून काय करणार आहे, त्याला काहीच करू शकत नाही. नशिबापुढं देवाच्या सगळ्या योजना चांगल्या आहेत, पण मृत्यू ही योजना इतकी वाईट आहे ना, त्याच्यापुढं कुणाचंच काही चालू शकत नाही. चला, तर त्यानंतर त्यांच्याबद्दल ब्लॉगमध्ये काय सांगायचं किंवा कोणाबद्दल काय सांगायचं इतकं म्हणजे मला तरी योग्य वाटत नाही. आणि म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय पडेल किंवा त्याच्या बायकोला काय वाटेल असं मी काही सांगू शकत नाही. त्यामुळं मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. पण वाईट घटना झालेली आहे. तर त्याला 4-5 दिवस झालेले आहेत, 6-7 दिवस झालेले असतील आज. नंतर आत्यांचा ब्लाऊज मी खूप गडबडीत शिवून दिला. खूप सारे म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आईचे सारे ब्लाऊज शिवती, सासूबाईंचे शिवत नाही. मग आत्यांचाही ब्लाऊज शिवून दिला आणि नंतर शिवमच्या पप्पा त्यांना सोडायला गेले. चला, तर सासूबाईंशी असलेलं माझं नातं एक दिवशी मी तुम्हाला सासूबाईंना स्वतः आणून नक्कीच शेअर करील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम, जय संताजी मंडळी. माझ्या सासूबाई आवडल्या का तुम्हाला?